मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट के पी आय चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की MST CETची जे एक्झाम दिले होते तुम्ही, त्याचं PCM आणि PCB ग्रुपचे जे स्कोर कार्ड आलेले आहेत त्यालाच आपण रिझल्ट पण म्हणतो. तो रिझल्ट कसा डाउनलोड करायचा या संदर्भात हा व्हिडिओ आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण ही गोष्ट जाणून घेऊ की रिझल्ट लागून झाल्यानंतर त्याची पुढची प्रोसेस काय राहणार आहे, त्याचे कागदपत्र काय लागणार आहेत ॲडमिशन वेळी, त्याची कॅप राऊंड कधी चालवणार, ती बातमी आपण हा व्हिडिओ झाल्यानंतर पुढच्या लास्टच्या 1 मिनिटात ती माहिती तुम्हाला सांगतो. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओला सुरुवात करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. CETच्या गुगलवर CET टाईप करा, पहिली वेबसाईट येईल त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी PCMचं हॉल तिकीट रिझल्ट आहे आणि दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी PCBचा रिझल्ट आहे. PCMचा 16 तारखेला आहे आणि PCBचा 17 तारखेनंतर या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी PCMचं बघायचं तर या ठिकाणी ॲक्सेस युअर रिझल्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ID पासवर्ड टाकून साइन इन बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी आपण लॉग इन करून आतमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी असा इंटरफेस येईल. असा इंटरफेस आल्यानंतर आपल्याला खाली घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही स्कोर कार्ड नावाचा हा ऑप्शन आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला दिसेल PCMचं MST CET स्कोर कार्ड डाउनलोड, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे केल्यानंतर आपल्याला इथं तुम्ही पाहू शकता, इथं ॲप्लिकेशन नंबर, नेम आणि डाउनलोडचं ऑप्शन दिसेल. या डाउनलोडच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपला रिझल्ट हा डाउनलोड झालेला दिसून येतो आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी नाव, आपले ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, फोटो, सिग्नेचर वगैरे सर्व दिसत आहे. इथे पाहू शकता PCM ग्रुपचा रिझल्टचा नाव वगैरे दिसत आहे. पर्सेंटाईल, कोणत्या विषयाला किती पर्सेंटाईल पडले हे पण या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर टोटल पर्सेंटाईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी सांगितलेलं टोटल पर्सेंटाईल MST CET PCM ग्रुपचे या ठिकाणी पाहू शकता, ही टोटल तुमची पर्सेंटाईल झाली. या पद्धतीनं हा रिझल्ट बघायचा आहे. तर याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की याचा कॅप राऊंड कधी चालू होणार, कागदपत्रे कोणते लागणार ॲडमिशनसाठी, ते या ठिकाणी आता माहिती आपण पाहून घेऊ. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला ॲडमिशनचे डॉक्युमेंट जाणून घेऊ. तर आता हे निकाल आज लागला तर याचं ॲडमिशन हे चालू होईल साधारण 10 ते 12 दिवसाने या ठिकाणी चालू होईल शकतं ॲडमिशन वेळी आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ते म्हणजे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तर या ठिकाणी तुम्ही जर कास्टमधून असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, कास्ट व्हॅलिडिटी हे 3 डॉक्युमेंट लागणं गरजेचंच आहे. या ठिकाणी SC वाल्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही, त्यामुळे त्यांनी त्या कास्टवाल्यांनी नॉन क्रिमिनल काढायचं नाही आहे. तर इथे बाकीचे डॉक्युमेंट्स म्हणजे काय, 10वी-12वीचं मार्कशीट, आधार कार्ड, फोटो, त्याच्यानंतर डोमासेल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, हे पण डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तसेच CETचे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत या ठिकाणी CETचे डॉक्युमेंट्स म्हणजे CETचा भरलेला फॉर्म, CETचं स्कोर कार्ड, हे जे आहे ते स्कोर कार्ड म्हणजे रिझल्ट, आणि त्याच्यानंतर CETचं हॉल तिकीट, हे 3 डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार. तर या सर्व डॉक्युमेंटची तुम्ही पूर्तता करून ठेवा. ॲडमिशन कधी पण चालू होऊ शकतो, अंदाजे 10 दिवसात चालू होईल. तर जे डॉक्युमेंट तुमच्याकडे काढले नसतील शासकीय दाखले, ते काढून घ्या. तसेच उत्पन्नाचा दाखला सर्व कॅटेगरीसाठी काढणे गरजेचं आहे. उत्पन्नाचा दाखला आणि डोमासेल सर्टिफिकेट, हे डोमासेल उत्पन्नाचा दाखला सर्व कॅटेगरीचे, सर्व कास्टवाल्याने, ओपनवाल्याने सर्व डॉक्युमेंट्स हे काढून घ्यायचे आहेत या पद्धतीनं. तर याचे कॅप राऊंड हे ॲडमिशन सुरू झाल्यानंतर ॲडमिशन फॉर्म भरायचे आहेत. त्याच्यानंतर 15 दिवसानंतर कॅप राऊंड चालू होतात. त्या कॅप राऊंडचे डेट्स आले की त्या आपल्या ग्रुपला या ठिकाणी अपडेट करूच आपण चॅनलवरती. तसेच ॲडमिशनचा फॉर्म कसा भरायचा, कॅप राऊंडची प्रोसेस कशी असणार आहे, ती डेट आल्यानंतर आपल्या चॅनलवर अपडेट केली जाईल. तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला CETचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. CET व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, तिथे जाऊन तुम्ही आपला ग्रुप जॉईन करायचा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपला हा व्हिडिओ शेअर करा मित्रांसोबत तुमच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.